कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे। अंगणवाड्यांना महिनाभर बंद ठेवा अशी सूचना देण्याबाबत नवीन अपडेट आली आहे। तर तीव्र उष्णतेमुळे राज्य बाल हक्क आयोगाकडून ही सूचना असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ सविस्तर पहा, कारण सविस्तर माहिती देण्यात आली आहे। आपल्याला सुद्धा माहिती आहे की किती उष्णता वाढलेली आहे, जे टेम्परेचर आहे 43-45 पर्यंत गेलेलं आहे। त्यामुळे मागच्या महिन्यात सुद्धा अंगणवाडी सेविका मदतनीस ताई यांनी त्यासाठी जे परिपत्रक देण्यात आले होते व मागणीसुद्धा केली होती की जे अंगणवाडी आहे ते उन्हाळ्यामध्ये पूर्णपणे सुट्ट्या देण्यात याव्या, जेणेकरून जे मुलं येतात अंगणवाड्यांमध्ये किंवा जे महिला आहेत किंवा अंगणवाडी सेविका मदतनीसताईंना किती उन्हामुळे त्रास होतो व मुलांना देखील याचा त्रास होतो व FRSचा निर्णय असू दे किंवा खाऊ वाटपाचा निर्णय आहे ते कोरोना काळात कसा घेतला होता त्या संदर्भात सुद्धा इथे अपडेट देण्यात आली आहे। महत्त्वपूर्ण माहिती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन आहे, अजूनही आपल्या योजनेच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। पाहू शकता, महाराष्ट्र अंगणवाडीत तीव्र उष्णतेमुळे अंगणवाड्यांना महिनाभर बंद ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे व ही हीट वेव्ह आहे। अनेक माध्यमातून सांगण्यात आले की खूप मोठी हीट वेव्ह आहे, सध्या तरी बाहेर निघणं सुद्धा खूप जास्त मुश्किल झालेलं आहे। गेल्या महिनाभरातच सुट्टीची मागणी केली होती, त्या संदर्भात परिपत्रक सुद्धा देण्यात आले होते। तर तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवरती राज्यातील अंगणवाड्या 1 महिना बंद ठेवण्याची सूचना राज्य बाल हक्क आयोगाने केली आहे व राज्यभरात मे महिन्याच्या वाढलेल्या तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवरती अंगणवाडीतील बालकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने याची दखल घेतलेली आहे। मागच्या महिन्यात देखील या संदर्भात माहिती आली होती व त्या संदर्भात GR सुद्धा लवकर निघेल सांगण्यात आलं, मात्र अंगणवाडी सेविका व मदतनीसताईंना कोणतीही अपडेट देण्यात आली नाही। मात्र ही एक अपडेट आलेली आहे ज्यामध्ये अंगणवाडीतील बालकांना उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी किमान 1 महिन्याची सुट्टी जाहीर करण्यात यावी, तसेच पोषण आहारासाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देश आयोगाने एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तांनी दिली आहे, अशी माहिती आयोगाचे सदस्य डॉक्टर संजय लाखे पाटील यांनी सुद्धा दिलेली आहे। आता तुमचं मत काय आहे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। तुम्हाला देखील त्रास होतो का? ह्या उष्णतेमुळे जे मुलं आहेत त्यांना देखील त्रास होतोच, मात्र अंगणवाडी मदतनीस ताई असो किंवा अंगणवाडी सेविका ताई असो त्यांना देखील ही सुट्टी अतिशय महत्त्वाची आहे, कारण अनेक शाळांमध्ये 1 मे पासून सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत। तर राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये तापमानाची विक्रमी पातळी गाठली असून प्रशासनाकडून नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे। अशी परिस्थिती अंगणवाडीतील लहान बालकांच्या आरोग्याच्या सुरक्षेचा मुद्दा अधिक गंभीर बनला आहे। याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने 27 एप्रिल 2026 रोजी पत्राद्वारे महिला व बालविकास विभागाकडे अहवाल मागविला होता। बघा, मी जसं सांगितलं की गेल्या महिन्याभरात देखील अनेक अंगणवाडी सेविका मदतनीसताई एकत्र आले होते, अंगणवाडी अधिकाऱ्यांकडे असो किंवा जे महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने पत्राद्वारे महिला व बालविकास विभागाकडे हा अहवालसुद्धा मागणी करण्यात आली होती। तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पोषण आहार प्रेमिक स्वरूपात देण्याबाबतही विचारणा करण्यात आली होती, मात्र आयोगाच्या वारंवार पत्रव्यवहार आणि स्मरणपत्रानंतरही संबंधित विभागाकडून अहवाल सादर करण्यात आलेला नाही। तर लक्षात घ्या, वारंवार इथे पत्रव्यवहार करण्यात आले, त्यानंतर जे काही प्रीमिक्स आहे स्वरूपात जसं कोरोना काळामध्ये देण्यात येत होतं त्याचप्रमाणे यावेळेस सुद्धा अंगणवाडी सेविका ते मदतनीसताई कर्मचारी मागणी करत होते, मात्र वारंवार पत्रव्यवहार आणि स्मरणपत्रानंतरही संबंधित विभागाकडून अहवाल सादर करण्यात आलेला नाही। 30 एप्रिल 2026 रोजी आयोगाच्या बैठकीत आयुक्त कार्यालयाच्या वतीने उपस्थित उपायुक्त क्षीरसागर यांना बालकांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक माहिती सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या व आयोगाने पत्रव्यवहारात तातडीने असा स्पष्ट उल्लेख करूनही प्रशासनाकडून दिरंगाई झाल्याचे आयोगाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। तरी ते प्रशासनाकडून किती जास्त म्हणजे आता ऊन आहे, उन्हाळा संपत आला तरी सुद्धा जे अंगणवाडी सेविका मदतनीसताई यांना कोणतीही स्पष्टता मिळेल नाही ना, त्या मुलांना यावंच लागत आहे। लहान बालकांच्या आरोग्यावर परिणाम होईल, त्यामुळे ही लवकरात लवकर निर्णय घेतले जायला पाहिजे होते, मात्र त्यावरती कोणताही निर्णय घेण्यात आला नाही। दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना उन्हाळी सुट्ट्या जाहीर होतात, मात्र याला अपवाद ठरतात ते अंगणवाडीतील बालक। वास्तवात शाळांना सुट्टी लागल्यानंतर अनेक कुटुंबाचे नातेवाईकांकडे स्थलांतर करतात आणि मोठ्या भावंडासोबत अंगणवाडीतील मुलेही गावाबाहेर जातात, त्यामुळे अंगणवाडीतील पोषक
आहाराचे उद्दिष्ट देखील प्रभावी पूर्ण होत नसल्याचे आयोगाने निदर्शनास आणले आहे. तर 12 मे रोजी जे आयोगाने अध्यक्ष संजय पूर्णक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या संदर्भात चर्चा झालेली आहे. तुमच्या जिल्ह्यामध्येच देखील, तुमच्या गावामधील देखील हेच कारण आहे का किंवा हेच चालू असेल तर नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. नक्कीच इथे उन्हाळी 1 महिना सुट्टी दिली पाहिजे आहे, जेणेकरून अंगणवाडी सेविकाताई असो, अंगणवाडी मदतनीसताई असो, यांना देखील या संदर्भात लाभ मिळेल. पण जे मुलं आहे त्यांचीसुद्धा काळजी घेतली पाहिजे आहे, कारण उन्हाळा इतका आहे. नागरिकांना सतर्क इशारा सरकारकडून मिळत आहे, मग अंगणवाडी सेविका व मदतनीसताईंना का बरं नाही, किंवा जे मुलं आहे त्यांना का नाही. नक्कीच इथे अपडेट दिले पाहिजे. तुमचं मत काय आहे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. महत्त्वपूर्ण अपडेट आहे, जास्तीत जास्त शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या योजनायात्रा चॅनलला फॉलो सबस्क्राईब करा. धन्यवाद.